श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 172चा उर्वरित भाग। आऊ हे तू काय करीत आहेस? बाईसा घरी नाहीत, याला मी शिलाईचा दाम दिलेला आहे, तरी तू याला अन्न का वाढते आहेस? औसाने म्हटले, गप्प राहा रे बा नागना, श्रीचक्र स्वामींच्या प्रसादाने भरपूर आहे, तुलाही पुरेल आणि यालाही पुरेल। मग भट्टोबास मठावर गेले आणि सर्वज्ञांना म्हटले, जीजी पाहिले का या औसाचे काम? मी त्याला शिवणावर एक दाम दिला, बाईसा घरी नाही आणि हिने त्याला सर्व पदार्थ दिले। अशीच ही आहे जी काल मी सर्वज्ञांच्या प्रात्रानासाठी हिच्या हातून एका रुकेयाचे लोणी मागविले होते, पण हिने त्यातून फक्त एका आडिकेयाचेच लोणी आणले आणि उरलेल्या एका आडिक्याने स्वतःचा कपडा धोब्याकडून धुवविला। तेवढ्यात औसा शिंपायला अन्न वाढल्यानंतर तेथे लगबगीने आली व ऐकू लागली आणि भट्टोबासांवर रागावू लागली, गप्प बस रे नागना, श्रीचक्र स्वामी वाचून कोणी काही चांगले नाही। सर्वज्ञांनी सांगितले, वानऱ्या पाठवा हो नायकाला पलीकडे। आणि भट्टोबासांनी तिला मानेला धरले आणि नेऊन लागले। तेवढ्या अंतरावर गेली आणि काढतीला येऊन म्हणू लागली, कशाला रे बा नागना पलीकडे पाठवतोस? मी तुला मध जवळची वाटी देईन। नको रे बा नागना, मला पलीकडे पाठवूस, मी तुला माझ्या जवळचा कपडा देईन। भट्टोबास म्हणाले, आऊ आता या वेळेपुरती तरी तू जा, मग उद्याला ये। मग औसा देई गावास गेली, रात्रभर दुःख करीत होती। मग उजळल्यावर स्वतःला शिंदोडे गावाच्या पाणवठ्यावर गंगा नदी पलीकडे उतरविले। मग डोमेग्रामास आली, सर्वज्ञांना दंडते घातले, श्रीचरणा लागली। औसा म्हणाली, जीजी बापुड्या नायकाला कुठं दुसरीकडे पाठवत जाऊ नका, बापुड्याला फार दुःख होते जी। सर्वज्ञ म्हणाले, आम्ही नाही पाठवणार, परंतु तुम्ही न विचारता असा भलता सलता उद्योग करीत जाऊ नका, आता नाही करणार जी, म्हणून श्रीचरण धरले। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।